थट्टे इडली आणि पोळी चटणी खाण्यासाठी बाहेर जाण्याची अजिबात गरज नाही। घरच्या घरी अशी टम्म फुगलेली इडली आपण तयार करणार आहोत। आपल्या सर्वांच्या आवडीची ही इडली तयार करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या प्लेटचा वापर न करता ही थट्टे इडली आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर पोळी चटणी देखील बनवणार आहोत। कर्नाटकातील स्पेशल डिश ही आज आपण तयार करणार आहोत। ही पोळी चटणी बनवण्याची रेसिपी पण अतिशय सोपी आहे, त्यामुळे ही इडली चवीला खूपच छान लागते। सर्वात प्रथम एक पातेले घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये अर्धा भाग पाणी घालायचं आहे आणि हे पातेले शक्यतो उभ्या साईजमध्ये असेल ना तर घ्यायचं आहे। त्यामुळे काय होईल, जेव्हा आपण याला सुती कापड बांधतो ना तेव्हा त्याचा कोणताही भाग गॅसच्या हीटला अजिबात टच होणार नाही। तर इथे मी सुती कापड ओलं करून घेतलं आहे। ते अशा प्रकारे अगदी पातेला लगत पॅक करून घ्यायचं आहे किंवा आवळून घ्यायचं आहे आणि त्याला साईडला अशा प्रकारे गाठ मारायची आहे। आता इथे तुम्ही कापडाची गाठ मारू शकता किंवा दोरीने याला पॅक बांधू देखील शकता। त्यामुळे काय होईल, कापडाचा कोणताही भाग गॅसच्या हीटला अजिबात टच होणार नाही आणि इडली देखील एकदम व्यवस्थित तयार होईल। आता हे कापड बांधून झालं आहे। आता हे पातेलं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवायचं आहे, त्यामुळे त्यातील पाणी जे आहे ना उकळायला लागेल। आता त्याचबरोबर इथे इडलीचं बॅटर घेतलं आहे। या बॅटरमध्ये अर्धा चमचा मीठ घालून हे बॅटर परफेक्ट असं तयार करून घेतलं आहे। पातेल्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते उकळण्यास सुरुवात झाली आहे। तुम्ही पाहू शकता याच्यावरती वाफ येण्यास सुरुवात झाली आहे। आता एक पळी घ्यायची आहे। पळीने हे इडलीचं बॅटर अशा प्रकारे गोल फिरवून घालायचं आहे। गोल फिरवून घातल्यामुळे इडली एकसारखी अशी तयार होते। आता हे दीड पळी मिश्रण यामध्ये घातल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायची आहे। याच्यावरती प्लेट झाकताना ना इडलीच्या बॅटरला चिकटणार नाही हे लक्ष द्यायचं आहे। अगदी अंतराळी बसेल अशी प्लेट याच्यावरती झाकायची आहे। 7 ते 8 मिनिटांनंतर पाहायचं आहे प्लेट काढून इडली एकदम परफेक्ट तयार झाली आहे। इडली काढण्यासाठी ना एक ट्रिक वापरायची आहे। अशा प्रकारे थोडंसं पाणी घेऊन इडलीच्या साईडने सोडायचं आहे, त्यामुळे साईडला हवा धरली जाते आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कापड थोडंसं फुगलं जातं आतून हवा मिळाल्यामुळे आणि इडली अलगद अशी वर निघून येते। इडली काढण्यासाठी अजिबात काही हात लावावा लागत नाही। इडली अलगद अशा प्रकारे चमच्याने किंवा चाकूने तुम्ही काढू शकता, इतकी इझिली ही निघून येते। आता तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने मी दाखवते, इडली एकदम परफेक्ट व्यवस्थित शिजली गेली आहे। गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आणखी दीड पळी हे मिश्रण आपण याच्यावरती घालायचं आहे। जेव्हा हे सुती कापड आपण पातेल्यावरती बांधतो ना तेव्हा ते ओलं करूनच बांधायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे ही इडली तयार करायची आहेत। आता तुम्ही पाहू शकता इथे कोणत्याही प्रकारच्या प्लेटचा वापर न करता देखील अगदी छान घरच्या घरी अशी मस्त थट्टे इडली बनवता येते। आता ही इडली देखील तयार झाली आहे। याच्या साईडने देखील पाणी थोडंसं घालायचं आहे। गॅस मध्यम आचेवरती ठेवूनच 7 ते 8 मिनिटांसाठी ही इडली वाफवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही इडली देखील तयार झाली आहे। अगदी अलगद कापडावरून ही इडली निघते, खूपच छान आणि एकदम सॉफ्ट तयार होतात। आता याच्याबरोबर लागणारी पोळी चटणी कशी तयार करतात ते आपण पाहू। तर त्यासाठी इथे पॅनमध्ये अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली आहे। हरभरा डाळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, यासाठी सर्वात प्रथम अर्धी वाटी हरभरा डाळ घालायची आहे। हरभरा डाळ थोडीशी भाजली गेली ना की यामध्ये हरभरा डाळच्या निम्मी तूर डाळ घालायची आहे। तूर डाळ भाजल्यानंतर यामध्ये लगेच उडदाची डाळ देखील घालायची आहे। हरभऱ्याची आणि उडदाची डाळ दोन्ही समप्रमाणात घ्यायची आहेत आणि तूर डाळ आहे ना ती निम्मी घ्यायची आहे। त्याचबरोबर 4 काश्मीरी मिरची यामध्ये घातल्या आहेत। आता हे सर्व जिन्नस भाजल्यानंतर सर्वात शेवटी गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तीळ घालायचे आहेत। हे जिन्नस असे भाजले गेले पाहिजेत की त्यापासून तयार झालेली पावडर एकदम फाईन पावडर अशी तयार झाली पाहिजे। आता तुम्ही पाहू शकता मिरची देखील एकदम कुरकुरीत झाली आहे, त्याचबरोबर डाळ देखील एकदम परफेक्ट भाजले गेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण काढून घेऊ। त्यामध्ये पाव चमचा हिंग पावडर घालायची आहे, अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। आता हे मिक्सरला एकदम फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही पोळी चटणी तयार झाली आहे। तुम्ही पाहू शकता एकदम फाईन पावडरमध्ये तयार झाली आहे। आता ही चटणी तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता, महिनाभर अगदी व्यवस्थित टिकते। त्याचबरोबर जेव्हा कधी ही इडली कराल ना तर त्याच्यावरती ही चटणी घालून तुम्ही नक्की खा, टेस्टला खूपच छान लागते। आता इथे एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये सर्वात प्रथम खोबऱ्याची चटणी घालायची आहे, त्याच्यावरती इडली ठेवायची आहे। इडलीवरती साजूक तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर ते व्यवस्थित सर्व बाजूनी पसरून घ्यायचं आहे। तुपामुळे देखील याची चव खूप छान लागते। आता याच्यावरती जी चटणी तयार केली ती चटणी घालायची आहे। आता याच्यावरती तूप कशासाठी घालतात तर ही चटणी घातल्यानंतर जेव्हा आपण इडली खातो ना तेव्हा ती कोरडी लागू नये किंवा ठसका लागू नये यासाठी याच्यावरती साजूक तूप घातलं जातं।
त्यामुळे ही चटणी इडलीवरती घातल्यानंतर ती एकदम सॉफ्ट होते. तर अशा प्रकारे ही पोळी चटणी इडलीवरती घालायची आहे आणि तुम्हाला हवं असेल तर आणखी तूप याच्यावरती तुम्ही घालून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे जशी बाहेर मिळते ना, अगदी परफेक्ट तशीच ही पोळी चटणी तयार होते. त्याचबरोबर थट्टे इडली देखील चवीला खूपच अप्रतिम लागते. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण कोणत्याही प्लेटचा वापर केला नाही. घरच्या घरी अतिशय छान बाहेर मिळते अगदी परफेक्ट तशी ही इडली तयार केली आहे. आता तुम्ही पाहू शकता इडली आतून देखील एकदम जाळीदार अशी स्पॉन्जी तयार झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.